महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मैत्रिणींसाठी घेऊन आलेलो आहे. तर बघा, आज तारीख आहे महत्त्वाचं म्हणजे 3 डिसेंबर आणि आज रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले, कोणत्या घटकात, हे संपूर्ण माहिती अतिशय महत्त्वपूर्ण मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर मुंबईचा आकडा आता 5,00,000 वरती गेलेला आहे. किती? 5,00,000 वरती 5,00,000 अर्ज मुंबईला आले, पुण्याला 2,00,000. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी मुंबईला फॉर्म भरलेला आहे ते विद्यार्थ्यांचं आता पूर्ण मेहनत वाया गेली. मित्रांनो, आता जागे व्हा. आणि आता महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात कमी कोणत्या जिल्ह्यात फॉर्म आले आणि सगळ्यात जास्त कुठं आले, आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं ग्राउंड कधी होणार आहे, कोणत्या जिल्ह्यात पोलीस शिपाईसाठी, चालकसाठी, SRPFसाठी किती फॉर्म आले, संपूर्ण जिल्ह्यावाईज माहिती 30 जिल्ह्यांबद्दल मी देणार आहे. किती? 30 घटकांबद्दल. तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे विनंती की सर्वांनी शेवटपर्यंतच पाहायचं आहे. व्हिडिओला या ठिकाणी शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन पण तुम्हाला प्रेस करायचं आहे, की जेणेकरून पोलीस भरती संदर्भात सर्व येणाऱ्या नवीन अपडेटी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. ठीक आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर फॉर्म भरलेला आहे किंवा आजूबाजूच्या मित्रांनी कोणी फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला या नंबरवरती त्याची या ठिकाणी माहिती पाठवायची आहे, फोटो पाठवायचा आहे. 72 48 99 46 48 वरती तुमची माहिती इतर विद्यार्थ्यांपर्यंत या ठिकाणी जी काही फक्त फॉर्म आहे, अर्ज क्रमांक आहे, टोकन नंबरच प्रोव्हाइड केला जाईल. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची बाकीची जी काही पर्सनल माहिती ती हाईड ठेवली जाणार आहे, या गोष्टीची काळजी या ठिकाणी घेतली जाणार आहे. तर व्हिडिओमध्ये आपले मुद्दे आहेत 4 ते 5. कोणत्या जिल्ह्यात किती घटक या ठिकाणी आहेत, महत्त्वाचं म्हणजे कोणत्या घटकामध्ये किती अर्ज आले, सगळ्यात जास्त कुठं आले, सगळ्यात कमी कुठं आले, ग्राउंड कधी होईल, त्याच्यानंतर मुंबई पुणे फॉर्म भरणारे विद्यार्थी फसले, आता तिथं होणारे गोंधळ, सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये अपडेट आता देतो. आता अगोदर तुम्ही पाहून घ्या पोलीस भरती आज कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आले, सर्वात कमी फॉर्म येणारे जिल्हे कोणते ते पण तुम्हाला समोर मी या ठिकाणी सांगणार आहे. अगोदर तुम्हाला जिल्हे सांगतो की कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आला. आता बघा, नागपूर लोहमार्ग 5 ते 10,000 अर्ज या ठिकाणी आलेले आहेत. किती? नागपूर लोहमार्गाला 5 ते 10,000. आणि आता आकडा याच्यामध्ये प्रचंड वाढ होत आहे, एवढं सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. कारण आता तुम्ही व्हिडिओ पाहताय, फॉर्ममध्ये वाढ होणार आहे आणि अजून फॉर्म या ठिकाणी भरले जाणार आहे, याच्यामध्ये वाढ होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर नाशिक कारागृहाला 31,000 या ठिकाणी जे काही अर्जाचा नंबर आहे तो 31,000 आलेला आहे आपल्याकडं. त्याच्यानंतर टोटल अर्ज या ठिकाणी जवळपास 40,000च्या जवळ आलेले आहेत. त्याच्यानंतर नागपूर कारागृह 67,000च्या जवळपास या ठिकाणी ॲप्लिकेशन आहेत. त्याच्यानंतर पुणे लोहमार्गाला या ठिकाणी 5,000च्या वरती अर्ज आलेले. किती? 5,000च्या वरती. त्याच्यानंतर मुंबई लोहमार्ग 30,000च्या जवळपास अर्ज आलेले. मुंबई लोहमार्गाला या ठिकाणी सुद्धा प्रचंड अर्ज आलेले. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ स्किप करू नका. आता मेन या ठिकाणी मुंबईचं या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर बघा, CP मुंबई शहर 2,60,000 अर्ज आता आलेले आहेत आणि अजून आकडा प्रचंड वाढत आहे. विद्यार्थी फॉर्मच भरताय. 2,60,000चा आकडा आपल्या समोर आलेला आहे. हा आकडा 4,00,000 पर्यंत जाणार आहे. किती? 4,00,000 पर्यंत. आणि याच्यामध्ये प्रचंड वाढ होणार आहे. आता तुम्हाला हे मी नंतर सांगणार आहे की पुणे मुंबईला फॉर्म भरणारे विद्यार्थी फसले आणि इथं नेमकं गोंधळ काय झालेला आहे. त्याच्यानंतर CP पुणे शहरला 1,00,000च्या वरती अर्ज गेलेले. पुणे शहरला जसं मुंबईला अर्ज जास्त येतात तसं पुण्याला पण जास्त येतात, कारण तिथं खाली जागा जास्त असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मुंबई कारागृह 1,15,000च्या जवळपास अर्ज आलेले. किती? 1,15,000च्या जवळपास मुंबई कारागृह. त्याच्यानंतर CP नवी मुंबईला 33,000 अर्ज आलेले आहेत आणि याच्यावरती आकडा अजून वाढत चाललेला आहे. आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात कमी अर्ज येणारे जिल्हा पण तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे, की जेणेकरून राहिलेले विद्यार्थी या जिल्ह्यात फॉर्म भरा. आता तरी जागे व्हा, कारण तुमचं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही आहे. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जास्त फॉर्म भरलेले त्या ठिकाणी तुम्हाला कॉम्पिटिशन पण टफ आहे आणि तिथं काही विद्यार्थ्यांचं नुकसान पण होणार आहे, काहींचा फायदा पण होणार आहे आणि काही टाईमपास करणारे आहे तर त्यांना काहीच फरक पण पडणार नाही आहे. परंतु प्रामाणिक तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती या ठिकाणी कुठल्याही प्रकारची त्यांच्यासोबत अडचण त्यांना यायला नको पाहिजे, त्या गोष्टीसाठी मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात कमी अर्ज येणारे जिल्हे SP पालघर 3,000च्या जवळपास अर्ज आलेले आणि अजून आकडा वाढू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर SP भंडारा 3,500च्या जवळपास. त्याच्यानंतर SP गोंदिया 4,000च्या जवळपास. त्याच्यानंतर SP सोलापूर ग्रामीण 5,000च्या वरती आकडा गेलेला आहे. त्याच्यानंतर SP रत्नागिरी 4,000च्या जवळपास.
त्याच्यानंतर एस पी ठाणे, आता ठाणे ग्रामीणला 4,000च्या जवळपास अर्ज आलेले. त्याच्यानंतर एस पी सिंधुदुर्ग 4,000 ते 5,000च्या दरम्यान अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर एस पी परभणी चालकसाठी 4,500 ते 5,000 अर्ज आलेले आहेत आणि अजून अर्ज वाढतील. त्याच्यानंतर एस पी वाशिम चालक 5,000च्या जवळपास अर्ज आलेले. त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर 3,000च्या जवळपास अर्ज आलेले आहेत. ठीक आहे, समोरचं पाहू शकता त्या ठिकाणी एस पी पिंपरी चिंचवडला 20,000च्या जवळपास अर्ज आलेले. किती? 20,000च्या जवळपास. त्याच्यानंतर एस पी रायगड 3800 म्हणजे 3,800च्या वरती या ठिकाणी आकडा गेलेला आहे. त्याच्यानंतर एस पी पुणे ग्रामीण शिपाई 4,800च्या वरती आकडा गेलेला आहे. त्याच्यानंतर ठाणे ग्रामीण 6,000च्या जवळपास अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर पुणे कारागृह जवळपास पुणे कारागृहाचे 87,000च्या वरती अर्ज आलेले आणि 88,89,000 मी याच्यासाठी लिहिलेलं आहे की अर्ज अजून वाढत चाललेले आहे ना, अजून याच्यावरती अर्ज विद्यार्थी करणार आहेत, अजून अर्ज पुढे जाणार आहे. ठीक आहे, 95,000च्या वरती आकडा जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर नाशिक ग्रामीण 15,000 क्रॉस केलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग चालक 3480 सिंधुदुर्ग चालक या ठिकाणी अर्ज या ठिकाणी पण भरपूर आलेले 3,480. त्याच्यानंतर ठाणे शहर 21,000च्या जवळपास अर्ज आलेले. आपलं ठाणे शहर जे काही आहे त्या ठिकाणी 21,000च्या जवळपास अर्ज आलेले. त्याच्यानंतर 28वा घटक आहे धाराशिव चालक 10,000च्या जवळपास अर्ज आलेले आहेत आणि अजून आकडा वाढणार आहे. त्याच्यानंतर SRPF 20 वरणगावला एक गोष्ट लक्षात घ्या, 54,000 अर्ज क्रमांक आलेला होता, विद्यार्थ्यांनी पाठवलेला होता 54,000 अर्ज क्रमांक आणि जर टोटल आपण कॅल्क्युलेशन केलं तर 65,000च्या जवळपास म्हणजे 60 आणि 5 65,000च्या वरती अर्ज या ठिकाणी जाणार आहे. ठीक आहे, आणि जवळपास आकडा गेलेलाच आहे. त्याच्यानंतर अहिल्यानगर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तिसऱ्या म्हणजे जवळपास या ठिकाणी सगळ्यात कमी अर्ज येणारं अहिल्यानगर या ठिकाणी 500च्या जवळपास अर्ज आलेले आहेत. 30वा घटक हा या ठिकाणी आपला असणार आहे. किती? जवळपास 500 अहिल्यानगरला. तर बघा मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे की कुठं जास्त अर्ज आले, कुठं कमी आले, राहिलेल्या विद्यार्थ्यांनी कुठं फॉर्म भरायचा आहे, जिथं कमी फॉर्म आले. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या तयारीवरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तयारी चांगली असेल तुम्ही जास्त विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा नंबर माराल, तयारी नसेल तर कमी विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा तुमचा नंबर लागणार नाही आहे. ठीक आहे, महत्त्वाचं म्हणजे आता मुंबई आणि पुणे फॉर्म भरणारे विद्यार्थी का फसले हे मी तुम्हाला सांगतो. आता विद्यार्थ्यांना काय वाटलं की या ठिकाणी जागा जास्त आहे आणि फॉर्म आपण भरू असं सगळ्याच विद्यार्थ्यांना वाटलं, परंतु तिथं सुद्धा या ठिकाणी टफ तुमची फायटिंग होणार आहे, अभ्यास पण टफ लागल आणि ग्राउंडसुद्धा टफ होणार आहे. आणि गोंधळ नेमका काय झालेला आहे, विद्यार्थ्यांना माहितीच नव्हतं की एवढे फॉर्म येणार आहे म्हणून. विद्यार्थ्यांना वाटलं की कमी फॉर्म येतील, परंतु आकडा प्रचंड वाढलेला आहे. 2,60,000 तर क्रॉस केलेला आहे. याच्या पुढं या ठिकाणी जवळपास 3-4 दिवसामध्ये हा आकडा जवळपास 3 ते 4 लाख क्रॉस करणार आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, तयारीवर जास्तीत जास्त तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. गोंधळून जाऊ नका. तयारी असेल तर तुम्ही कुठं पण नंबर मारू शकतात आणि नसेल तर तुम्ही कुठं येऊ शकत नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो. आता ग्राउंड कधी होईल विद्यार्थ्यांचा प्रश्न होता. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हॉल तिकीट तुमचं कधी येतं, ग्राउंडच्या जवळपास 3-4 दिवस अगोदर. आणि महत्त्वाचं म्हणजे आता फॉर्म भरून जवळपास 1.5-2 महिने किंवा या ठिकाणी 3 महिन्यांचा कालावधीसुद्धा याच्यामध्ये शेष राहील. तुमचे ग्राउंडची जी काही तयार करण्याची प्रोसेस आहे, म्हणजे तुम्हाला ग्राउंड ज्यावेळेस तुम्ही रनिंगला जाता ते ग्राउंड तयार करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. धुळ्याची माहिती समोर आलेली की धुळ्याचं ग्राउंड तयार करणं सुरू आहे. विद्यार्थ्यांचं लवकरच ग्राउंड सुरू होणार आहे आणि जवळपास या ठिकाणी फेब्रुवारी-मार्च महिन्यानंतरच तुमच्या ग्राउंडला सुरुवात होणार आहे. तोपर्यंत वेळ भेटतोय तर प्रॅक्टिस करा, अभ्यास करा, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे. आणि राहिलेल्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा आणि अशाच नवनवीन अपडेटी पोलीस भरती संदर्भात सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण तुम्हाला नेहमी चांगले अपडेट प्रोव्हाइड करत असतो. तर व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज. आणि तुम्हाला जर कुठली अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.